आपण बघत आहात आवाज कसमादेचा। सप्तशृंग गडाच्या यात्रेसाठी पायी निघालेल्या भाविकाचा मुंबई आग्रा महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील नटवाडे फाट्याजवळ गुरुवार दिनांक 26 रोजी सकाळी एका भरधाव कारनं धडक दिल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक युवती गंभीर जखमी झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुळे गावातील भाविकांचा गट सकाळी श्री सप्तशृंग गडाच्या दर्शनासाठी निघाला होता। नटवाडे फाट्याजवळील पाटील धाब्यासमोर भाविक पोहोचले असता भरधाव वेगात येणाऱ्या स्कॉर्पिओ कारनं अचानक नियंत्रण गमावून भाविकांना जोरदार धडक दिली। या अपघातात सखुबाई बाबूलाल भिल वय वर्ष 35 आणि मनीषा कालूसिंह पावरा वय वर्ष 16 या दोघी गंभीर जखमी झाल्या। त्यांना तातडीनं उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय तपासणीत सखुबाई भिल यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले। जखमी मनीषा पावरा हिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। दरम्यान अपघातानंतर संबंधित कार चालकाने स्वतःहून पोलिसांकडे हजर होत जबाबदारी स्वीकारली। प्राथमिक माहितीनुसार कारचं टायर फुटल्यानं वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। चालक हा सैन्य अधिकारी असून कर्तव्यावर हजर होण्यासाठी निघाला होता। घटनेची माहिती मिळताच आमदार काशीराम पावरा यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी मृत महिलेच्या कुटुंबियांचं सांत्वन करत जखमी युवतीची चौकशी करत योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत। अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी भाविकांची मोठी गर्दी जमल्यानं काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून भाविकांमध्ये शोककळा पसरली आहे। लव एकनाथ बिल। तुम्ही कुठे निघाला होतात? आम्ही सुडे ते वणीगड पर्यंत निघालो होतो। पण आम्ही येताना मागून गाडी आली। पोलीस चौकीजवळ पाटील धाबा आहे, तिथं माझी आत्या आणि माझी बहीण लागते, ती चालत होती। आम्ही मागे होतो दोघी भाऊ आणि ती माझ्या आत्याचा मुलगा मोर चालत होता, पुढे चालत होता आणि ते चालताना मग मागून गाडी आली आणि मागूनच ठोस दिली।